श्री स्वामी समर्थ. आपणा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला बघूया या सप्ताहाचे राशी भविष्य. मेष. या सप्ताहात नवदेवीच्या कृपेने तुमच्या करिअरमध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात. एखाद्या नव्या प्रोजेक्टवर व बिझनेस आयडियावर काम करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. जर तुम्ही नोकरी करीत असाल तर तुमच्या बॉसकडून तुमची प्रशंसा होईल. या सप्ताहात तुमच्या कौटुंबिक जीवनात सुख शांती राहील. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत क्वालिटी टाइम स्पेंड कराल. तुमच्या नात्यांमध्ये समजूतदारपणा आणि सहकार्य होताना दिसून येत आहे. यामुळे तुमची नाती जास्त मजबूत होईल. या सप्ताहात तुमचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या दिनचर्येकडे विशेष लक्ष द्यायला हवे. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय. या नवरात्रीत देवी मातेला लाल फूल वाहणे आणि ओम दुर्गाय नमः या मंत्राचा जप करणे. वृषभ. या सप्ताहात तुम्ही तुमच्या करिअर बाबत महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. बिझनेसशी संबंधित गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला नव्या संधी मिळू शकतात. तुम्ही तुमच्या कार्यस्थळावर नवीन जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी तयार राहायला हवे. या सप्ताहात तुमच्या कौटुंबिक नात्यांमध्ये गोडवा राहणार आहे. विशेष करून तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. तुम्हाला तुमचा एखादा जुना मित्र बऱ्याच काळानंतर भेटू शकतो. या भेटीचा तुम्हाला मोठा फायदाही होण्याची शक्यता आहे. या सप्ताहात तुमचे आरोग्य सामान्य राहील. महत्त्वाचे निर्णय बुधवार, शुक्रवार आणि शनिवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय. या सप्ताहात दुर्गा मातेच्या मंदिरात तुपाचा दीप लावणे. मिथुन. हा सप्ताह तुमच्यासाठी अनेक नवीन आव्हाने घेऊन येण्याची शक्यता आहे. नवरात्रीच्या काळात तुम्ही तुमच्या ऊर्जेचा व उत्साहाचा योग्य वापर करावा. काही नव्या प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी तुम्हाला मिळेल, जी भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. या सप्ताहात तुम्ही तुमच्या कौटुंबिक नात्यांमधील तणाव टाळण्यासाठी धैर्य आणि शांती बाळगण्याची गरज आहे. एखाद्या जुन्या वादाचे निवारण होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक कार्यक्रमात भाग घेतल्यामुळे तुम्ही तुमची नाती जास्त बळकट करू शकाल. या सप्ताहात तुमचे आरोग्य सामान्य राहील. फक्त कामाच्या दगदगीमुळे काहीसा मानसिक त्रास होऊ शकतो. महत्त्वाचे निर्णय बुधवार, शुक्रवार आणि शनिवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय. सरस्वती मातेची आराधना करणे आणि विद्येसंबंधित सामग्री दान करणे. कर्क. या सप्ताहात नवरात्रीच्या मंगल प्रसंगी कार्यक्षेत्रात तुमच्या करिअरमध्ये स्थैर्य राहील. तुमच्या समोर एखादी नवी संधी चालून येऊ शकते, ज्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. नोकरदार व्यक्तींना त्यांच्या कामातील कुशलतेमुळे प्रशंसा लाभेल. या सप्ताहात तुमच्या दाम्पत्य जीवनात सुख आणि शांती राहील. जोडीदारासोबत तुमचा उत्तम संवाद राहील. नात्यांमधील परस्पर सामंजस्य वाढेल आणि जुनी मतभेद दूर होतील. नवरात्री निमित्ताने होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेण्याची संधी तुम्हाला लाभेल. या सप्ताहात तुमचे आरोग्य सामान्य राहील, परंतु तुम्हाला खेळताना मार लागण्याची शक्यता वाढू शकते. हाडे आणि सांध्याबाबतच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार
आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: या सप्ताहात दुर्गा मातेला शुभ्र फूल वाहणे आणि घरात दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे. सिंह: या सप्ताहात करिअरमध्ये तुमच्यासमोर मोठ्या संधी येऊ शकतात. नवरात्रीचा शुभ काळ एखादा नवा प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी उत्तम आहे. बिझनेसमध्ये तुम्ही चांगल्या प्रमाणात फायदा मिळवू शकता. नव्या मालाच्या खरेदीसाठी गुंतवणूक करावी लागेल. या सप्ताहात तुमच्या नात्याला नवी झळाळी येईल. जोडीदारासोबत वेळ घालवण्यामुळे तुमच्या नात्याला बळकटी येईल. या सप्ताहात तुम्ही कुटुंबियांसोबत एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जाऊ शकतात. मुलांकडून आनंदाची बातमी समजेल. या सप्ताहात तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत सावध राहण्याची गरज आहे. कामाचे ओझे जास्त झाल्यामुळे तुमच्या मनावर ताण पडू शकतो. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: या सप्ताहात दुर्गा मातेची आराधना करावी आणि नवरात्रात तिच्या चरणी नारंगी वस्त्र व्हावे. कन्या: या सप्ताहात तुमच्या व्यावसायिक कामातील तुमचे प्रयत्न तुम्ही वाढवण्याची गरज आहे. या काळात कोणताही निर्णय अत्यंत हुशारीने घेणे इष्ट ठरेल. नोकरदारांवर नव्या जबाबदाऱ्यांचा भार वाढू शकतो. व्यापाऱ्यांनी छोटी गुंतवणूक करावी. या सप्ताहात घरात एखादा शुभ उत्सव संपन्न होण्याची शक्यता आहे. तुमचा जोडीदार संबंध सुधरवण्यासाठी पुढाकार घेण्यास सुरुवात करेल, पण तुमच्याकडून या संबंधात त्रास होण्याची शक्यता आहे. तुम्ही वाद घालणे टाळाल तर नात्यात गोडवा येऊ शकतो. या सप्ताहात तुम्हाला पोटदुखी व गॅस संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सर्दी, खोकला, डोकेदुखी असे किरकोळ त्रास होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय बुधवार, शुक्रवार आणि शनिवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: बुधवारच्या दिवशी श्री गणेशाला दुर्वा अर्पण करणे. तुळा: या सप्ताहात तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात भरपूर परिश्रम करावे लागू शकते, ज्याबद्दल वरिष्ठांकडून तुमची प्रशंसाही होईल आणि प्रमोशनच्या नव्या संधी चालून येतील. व्यापाऱ्यांनी या सप्ताहात थोडा धीर धरण्याची गरज आहे, कारण काही दिवसात सध्याची मंदी दूर होईल. या सप्ताहात दाम्पत्य जीवनाचे सुख काहीसे कमी राहील. जोडीदाराच्या मनाजोगी खरेदी न झाल्यामुळे तो तुमच्यावर नाराज राहू शकतो. तुम्ही शांतपणे व योग्य प्रकारे त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न करायला हवा. सप्ताहाच्या अखेरीस शॉपिंगचा आनंद घ्याल. या सप्ताहात तुमचे आरोग्य काहीसे त्रासदायक राहण्याची शक्यता आहे. पूर्वीपासूनच्या पाठदुखीला या सप्ताहात सांधेदुखीचा जोड मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनही काहीसे त्रस्त राहण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय बुधवार, शुक्रवार आणि शनिवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: शुक्रवारच्या दिवशी दुर्गा मातेची पूजा करणे आणि निळे वस्त्र परिधान करणे. वृश्चिक: या सप्ताहात तुमच्या व्यापारात नवे करार होतील, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. नोकरदारांना त्यांच्या कामाची योग्य पावती मिळेल. स्पर्धा परीक्षेत सहभागी होत असणाऱ्यांच्या दृष्टीने हा सप्ताह उत्तम असेल व त्यांना परीक्षेत उत्तम यश मिळू शकते. या सप्ताहात प्रेम संबंधात असणाऱ्या व्यक्तींच्या प्रेमाला बळकटी येईल. तसेच विवाहितांचे दाम्पत्य जीवन सुखावह राहील. त्यांना त्यांच्या जोडीदाराचे सहकार्य लाभेल. जोडीदारासोबत तुम्ही तुमच्या मूळ गावी जाण्याची योजना आखू शकता. या सप्ताहात
तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी. विशेष करून घशाचा त्रास उद्भवण्याची शक्यता आहे. थंड तसेच तेलकट पदार्थ खाणे टाळावे. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय शनिवारच्या दिवशी शनिदेवाची पूजा करणे आणि काळे तीळ दान करणे. धनु, या सप्ताहात व्यावसायिक कामासाठी कर्ज मिळू शकाल. व्यवसायात फायदा होण्याचे योग चालून येत आहेत. कार्यक्षेत्रात नव्या संधी मिळाल्यामुळे तुम्ही तुमच्या करिअर जीवनात उत्तम कामगिरी करू शकतात, ज्यामुळे तुमचे पुढील मार्ग सुकर होतील. या सप्ताहात तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत उत्तम वेळ घालवाल. जोडीदाराला सुंदर भेटवस्तू द्याल, ज्यामुळे ती आनंदी होईल व तुमचे दाम्पत्य जीवन सुखदायक होईल. या सप्ताहात नवरात्रीचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही कुटुंबासह सार्वजनिक कार्यक्रमात भाग घ्याल. या सप्ताहात तुमच्या आरोग्याची स्थिती उत्तम राहील, पण त्यासाठी तुम्ही तुमच्या रागीट व मनमानी स्वभावाला आळा घालायला हवा. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय या सप्ताहात गुरुवारच्या दिवशी श्री विष्णूची पूजा करावी व पिवळे वस्त्र परिधान करावे. मकर, या सप्ताहात तुमच्या कार्यक्षेत्रात नव्या योजना सुरू होण्याची शक्यता आहे, ज्याचा तुमच्या करिअरसाठी फायदा होण्याची शक्यता आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमच्याकडून केल्या जाणाऱ्या कामाची स्तुती होईल. व्यापाऱ्यांनी आर्थिक व्यवहार करताना दक्षता बाळगावी. या सप्ताहात संतती सुख प्राप्तीची इच्छा पूर्ण होऊ शकते. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. प्रेम संबंधात असणाऱ्या मंडळींना त्यांच्या नात्यात सुधारणा होताना दिसून येईल. ज्या अविवाहित मंडळींचे विवाह रखडले असतील त्यांच्यासाठी नवी स्थळे चालून येतील. या सप्ताहात तुम्हाला कंबरदुखी व हाडासंबंधित त्रास होण्याची शक्यता आहे. ज्यांना पूर्वीपासून कंबरदुखीचा त्रास असेल त्यांचा हा त्रास या सप्ताहात बळावू शकतो. महत्त्वाचे निर्णय बुधवार, शुक्रवार आणि शनिवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय शनिवारच्या दिवशी शनिदेवाची पूजा करणे आणि काळे वस्त्र धारण करणे. कुंभ, या सप्ताहात तुम्हाला कार्यक्षेत्रात आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला नवे प्रोजेक्ट हाताळण्यासाठी संधी मिळेल. तुम्ही त्या संधीचा कसा फायदा उठवाल यावर तुमचे यश अवलंबून असेल. व्यापाऱ्यांच्या दृष्टीने हा सप्ताह धावपळीचा असेल. या सप्ताहात तुम्ही तुमचा वेळ घरात आणि कुटुंबात आनंदात घालवू शकता. तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठाही लाभू शकते. कार्यक्षेत्रात प्रेम संबंधामुळे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. गैरसमजामुळे गोंधळ होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात तुमचा रस वाढेल. या सप्ताहात कामाच्या थकव्यामुळे तुम्ही काहीसे ढिले राहू शकतात. तुम्हाला डोकेदुखी आणि डोळेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय बुधवार, शुक्रवार आणि शनिवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय गुरुवारच्या दिवशी केळी दान करणे. मीन, या सप्ताहात नोकरीत बदल करण्याचा विचार होऊ शकतो. प्रयत्न करीत राहिल्यास काम पूर्ण होईल. अडलेली कामे कुशलतेने पूर्ण करू शकाल. शासकीय कामातील तुमच्या योग्यतेत वाढ होईल. यशामुळे तुमचा आत्मविश्वास परतून येईल. व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त प्रगती होईल. या सप्ताहात तुम्ही जोडीदारासोबत दूरच्या प्रवासाला जाऊ शकतात. कुटुंबाबाबतच्या तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणे योग्य ठरेल. तुमच्या प्रयत्नांनी कौटुंबिक मतभेद कमी होऊ शकतात. नातेवाईकांसोबतच्या नात्यात
काहीशी कटुता येऊ शकते. कोर्ट कचेरीच्या खटल्यांपासून दूर राहणे हितकर ठरेल. या सप्ताहात तुमची तब्येत उत्तम राहील, पण कामाचा व्याप जास्त असल्यामुळे तुमच्या अंगात थकवा राहण्याची शक्यता आहे. तो कमी करण्यासाठी तुम्ही पुरेशी विश्रांती घेण्याची गरज आहे. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: या सप्ताहात लक्ष्मी मातेची पूजा करावी व पिवळे वस्त्र धारण करावे. आपणा सर्वांचा हा सप्ताह चांगला जाओ हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.